हॅलो फ्रेंड्स, हँड रिटन नोट्स या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ब्रिटिशकालीन जमीन महसूल व्यवस्था याबद्दल सविस्तररित्या पाहणार आहोत. यामध्ये आपण इजारा महसूल पद्धत, कायमधारा, रयतवारी, मौजेवारी आणि मालवारी महसूल पद्धत याबद्दल माहिती घेणार आहोत. साम्राज्यवादी मनोवृत्तीच्या इंग्रजांनी भारतीय कृषी व्यवस्थेत व्यापक स्वरूपाचे बदल केले. 1765 बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी अधिकार मिळाले, परंतु रॉबर्ट क्लाइव्हने महसूल गोळा करण्याचे अधिकार हे भारतीय अधिकाऱ्यांना दिले. परंतु नंतर आलेल्या वॉरेन हेस्टिंग याने या पद्धतीमध्ये बदल केला. आता आपण एक एक करून महसूल व्यवस्थेचा अभ्यास करूया. सर्वप्रथम इजारा महसूल पद्धत ही वॉरेन हेस्टिंग याने 1770 बंगाल प्रांतामध्ये लागू केली. या महसूल पद्धतीमध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार सर्वाधिक बोली लावणाऱ्याला म्हणजे इजारेदाराला दिला जात असे. हा इजारेदार महसूल शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करून ईस्ट इंडिया कंपनीला देत होता. दुसरी महसूल पद्धत आहे कायमधारा महसूल पद्धत. तिलाच जमीनदारी पद्धत म्हणजेच परमनंट सेटलमेंट असे म्हटले जाते. यामध्ये जमिनीची मालकी ही जमीनदाराकडे होती. यामध्ये जमीनदार आणि सरकार या दोघांचा करातील महसुलीचा वाटा हा निश्चित होता. जमीनदाराला 11% मिळत असत व सरकारला 89% वाटा हा मिळत होता. कायमधारा महसूल पद्धत ही लॉर्ड कॉर्नवालिस याने बंगाल, बिहार, ओरिसा व बनारस आणि उत्तर कर्नाटक प्रांतात लागू केली. जमीनदाराला मदत करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवालिस याने दरोगा या पदाची निर्मिती केली. दरोगा व जमीनदार हे शेतकऱ्याकडून कर गोळा करून हे ईस्ट इंडिया कंपनीला देत होते. आता आपण पाहूया रयतवारी पद्धत. कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी व जमीनदारीला आळा घालण्यासाठी ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत सुरू केली. यामध्ये जमिनीचा मालक हा शेतकरी होता. या पद्धतीमध्ये मध्यस्थी वर्गाचे म्हणजे जमीनदारांचे संपूर्ण उच्चाटन झाले. बागायती जमीन कसण्यासाठी कर हा जास्त होता व पडीक जमीन कसण्यासाठी कर हा कमी होता. रयतवारी पद्धत 1820 थॉमस मुनरो व अलेक्झांडर रीड यांनी मुंबई, मद्रास आणि आसाम प्रांतात लागू केली. रयतवारी पद्धत ही भारतातील सर्वात जास्त प्रदेशात म्हणजे 51% प्रदेशात लागू होती. आता आपण पाहूया महलवारी महसूल पद्धत. बोर्ड ऑफ कमिशनरचा सचिव होल्ट मॅकेन्झी याने महलवारी महसूल पद्धत सुरू केली. यामध्ये कर वसुलीचे कार्य हे चौधारी व पटवारी यांना दिले होते. गाव व अनेक गावांचा समूह महल असा संबोधला जाई व या महलातील शेतकऱ्यांचे कर वसुलीचे कार्य चौधरी व पटवारी यांना दिले होते. हे चौधरी आणि पटवारी कर वसुली करून ईस्ट इंडिया कंपनी यांना देत असत. ही पद्धत होल्ट मॅकेन्झी याने उत्तर प्रदेश, पंजाब, आग्रा व अवध प्रांतात लागू केली. होल्ट मॅकेन्झीच्या शिफारसीनुसार मार्टिन बर्ड याने शेतकऱ्यांकडील जमिनीची नोंदणी व नकाशे तयार केले होते. त्यामुळे मार्टिन बर्ड याला महलवारी पद्धतीचा सुधारक म्हणून पण संबोधले जाते. पुढची महसूल पद्धत होती मौजेवारी महसूल पद्धत. ही महसूल पद्धत रयतवारी व महलवारी या दोघांच्या संगमातून तयार झाली होती. याला महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत असे पण संबोधले जाते. मौजे म्हणजे एक गाव आणि या गावातील कर गोळा करण्याची जबाबदारी ही गावच्या प्रमुखाला देण्यात आली होती. ही महसूल पद्धत माउंट हेल्पिस्टन यांनी मुंबई प्रांतामध्ये लागू केली होती.